वेळेला फिक्स जादू विश्राम फटके येतो त्याच्या बॅटमधून. संदीप पासी आणि फुलचंद यादव ही जोडी आता मात्र मैदानामध्ये. या वेळेला मात्र स्पीड एक धाव घेण्याची संधी मिळते पुढील चेंडूसाठी. हॅलो हॅलो मॉनिटर बोला जरा मॉनिटर आता बोला आवाज. हॅलो चेक चेक हॅलो चेक 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 चालू आहे. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळू शकेल. रमेशच्या या बॉलवर फुलचंद यादव यांनी मारलाय षटकार. या वेळेला जबरदस्त फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. वंचित होतो विकेटचा पतन हडपा. ड्रीम 11 सुद्धा सर्वांसाठी खुले. ड्रीम 11 सुद्धा आपण आपली टीम सेट करू शकता. 49 रुपयात करोडपती होण्याची संधी तुम्हाला साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ही साईराज प्रीमियर लीगची आजच्या संध्याकाळच्या सत्रातली आता शेवटची मॅच आपण बघतो. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर खुल्या गटातून
9+1 अशा 2 धावा या बॉलवर मात्र मिळालेत आणि संघाची एकूण धावसंख्या जाणून घ्यायची आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. दीपक येतोय गोलंदाजी मार्कवर. हे प्रभू, हे हरिराम, हे जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? होत होता जमिनी लगतचा हा पट्टा त्याकडे मात्र खेळला येतो अनुरागने. सोबत मात्र आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकर वरती गोलंदाजीसाठी दीपक आलाय. दीपक असा हा गोलंदाजही आहे आणि इकडे मात्र अनुरागही बाद होऊन माघारी पडते. स्टेजवरती सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचच्या दिशेने जाऊया. सचिन आला पहिल्या फेरीसाठी. अनुराग आउट झालाय. दीपक आहे दुसऱ्या बाजूने. दीपक विरुद्ध दीपक असा हा सामना म्हणता मैदानामध्ये रंगून. चेंडू होता दीपकचा. दीपकसाठी भागण्याची संधी मिळते दीपकला. 5 गडी बाद आणि 26 धावा स्कोरकार्ड वरती असतील. या वेळेला सुंदर फटका. तिकडे मात्र गॅपमध्ये बॉल निघून जातोय सीमा पार. पार पार खेळ समाप्त झालेला आपण पाहिला. इथे मात्र कुलचंद यादव यांचा संघ अर्थातच गाली महाबली या संघाने पुन्हा बॅटिंग करत असताना 30 धावा जमवलेत आणि हा सामना जिंकण्यासाठी मात्र आता रामचंद्र मामाच्या टीमला 31 धावांची आवश्यकता आहे. आणि सोडीची दुकान होता. आमचे मित्र उपचिंतक महेश भाऊ पेंडकर यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर आले. आमचे मार्गदर्शक महेश भाऊ पेंडकर विनंती आपण कृपया व्यासपीठावर आले. वाह, काय फिल्डिंग केली आहे चिमुरड्याने. प्रत्येक संघामध्ये असा हा एक लहान खेळाडू एक चिमुरडा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग केली आहे सर्व लहान मुलांनी सुद्धा या संपूर्ण जे 4 संघ आहेत त्यांना विनंती आपण आपल्या आलेल्याची नोंद स्टेजवर येऊन काढवायची. तिथून हात दाखवून नाही काढवायची. एक प्रतिनिधी व्यासपीठावर पाठवावं विनंती आहे. पुढील गटाचा ड्रॉ इकडे केला जाणार आहे. मी पुढील 4ही संघाला विनंती करतोय की आपण त्वरित व्यासपीठावरती या. आपल्या चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जाणार आहेत आणि त्यामधून आपण पुढील सामने जे आहे ते ठरवून देणार आहोत. त्यामुळे ड्रॉ साठी आपण सर्व संघनायकांनी त्वरित व्यासपीठावरती यायचं. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे रामचंद्र माने यांच्या संघाला. हनुमान
पासी या वेळेला मात्र ऑन साईडला फटका दीपकच्या बॅटमधून त्याच्या गोलंदाजीवरती एकेरी धावेसाठी एक धाव मात्र तिकडे मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या एक वर पुढे सरकते 4 धावा बिनगड्याच्या 5 धावा 5 चेंडू आणि 5 धावा आल्यात या सुरुवातीच्या ओव्हरमधून. अशी जर बॅटिंग करत राहिली दीपक तर मला वाटतं त्यांच्या संघाला जिंकणं थोडंसं सोपं होईल. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर पाहायचं झालं तर कुलचंद यादव यांचा संघ या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. या मॅच मध्ये मात्र काय करतायत, कशा पद्धतीची गोलंदाजी करतील, 30 धावा तर बनवलेत. 31 धावांचं लक्ष समोरच्या टीमला मात्र हा सामना जिंकण्यासाठी आहे. कुलचंद यादव स्वतः मात्र संघ मालक गोलंदाजी मार्कवरती आले. रमेश रमेश इकडे मात्र बीट येतोय. ऑफ साईडला डब्ल्यू चेंडूला एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलेला फटका. हो या वेळेला दीपकला बीट केलं कुलचंद यादवने. आणखीन एक चेंडू मात्र त्यांनी पाठवला सरळ विकेट किपरच्या दिशेने. आणि या वेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये बाबू बॉल अडवतोय जरूर, परंतु बॉल त्याच्या हातामध्ये थांबत नाहीये. हाताला लागून पुन्हा एकदा मागे जात असताना एक धाव पूर्ण केली ती दीपक आणि रमेशच्या जोडीने. चांगली सुरुवात. 8 धावा सध्याच्या स्थितीला रुद्रावतार हनुमान या संघाच्या खात्यामध्ये. 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक. सुपरजन केला फटका मात्र ऑन साईडला हलक्या हाताने गॅप केली चेंडूला ढकललं. लालचंद यादव त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एक सिंगल धाव घेण्याची संधी फलंदाजांना मिळते. स्टेप आउट झाले आहेत, परंतु पुन्हा एकदा बाबूच्या पायावर मात्र हा चेंडू आदळतोय. चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमधून सुद्धा आपण धावा आलेल्या बघतो ते 4. आणि या 4 धावांसोबत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र झाली ती 10 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज उर्वरित 12 चेंडूंमध्ये. एक निर्णायक ओव्हर घेऊन आलाय. ओव्हर नंबर 3 दीपकसाठी पहिला बॉल, परंतु फिल्डर संदीप पासी आज आपले चांगले एफर्ट्स आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून लावतोय. आतापर्यंतचा सर्वात महागडा संघ सुजल मिश्रा यांचा शेषनाग लक्ष्मण या संघाने मात्र आतापर्यंतच्या सर्व मॅचेस जिंकल्या. दुसऱ्या बाजूने मात्र रुद्रावतार हनुमान आणि भाली महाबली या संघामध्ये चालू असलेला सामना. आणि दरम्यान वाईडी जॉर्जर हाताळलाय. पंचांकडून मात्र आउटसाइड दी ऑप्शन अवे फ्रॉम द बॉडीच्या मारण्यासाठी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त रन इकडे मात्र दर्शवली जाते. या वेळेला टॅप केलं चेंडूला. बॉडीच्या हातामध्ये जाणारी ही बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. आतापर्यंत 16 धावा बनवले रमेश आणि दीपकच्या जोडीने. रुद्रावतार हनुमान संघासाठी खेळत असताना पुन्हा एकदा सरळ बॅटला सजवलेला फटका. 2 खेळाडू तिकडे मात्र बॉल अडवण्यासाठी आहेत. दीपक आणि कुलचंद. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. पुन्हा गेस्टवर दीपक गोलंदाजी मार्कवर पहिली. विकेट घेण्याचा प्रयत्न होता. रमेश मात्र जागेमधून ट्रे मात्र सुद्धा हल्लेला नाहीये. काय झालं इकडे, 2 धावा खर्च केल्या. काल
रोख रकमेची बरीच पारितोषिकं साई भक्त राममोरी यांनी खेळाडूंसाठी या ठिकाणी घोषित केली आणि काही बक्षीस खेळाडूंनी पटकावली सुद्धा. क्रिकेट प्रेमी आहेत, साईचे भक्त आहेत आणि क्रिकेटवरती तितकंच निश्चित प्रेम. टॉस चेंडू, बॉलर्स बॅक राईट रमेश चित्ररक्षकाच्या भूमिकेत मात्र स्वतः गोलंदाज तिकडे कामगिरी करतोय. एक युवा गोलंदाज आहे फुलचंद यादव यांच्या टीमकडून. आता फक्त चौकार रोखायचे याकडे मात्र लक्ष आहे. परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या पडल्यावरती कोणत्या क्षणाला काय घडेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. रमेश सारखा फलंदाज क्षमतापूर्ण बॅटर या वेळेला आला पुढ्यात. फुलचंद तयार आहेत. 2 धावा मात्र इकडे नक्कीच घेतल्या जातील. तिसऱ्याही धावेचा होईल प्रयत्न आणि ही पहिली तिसरी धाव या संपूर्ण 2 दिवसांमधून पूर्ण केलेली जोडी आहे ती दीपक आणि रमेश यांची. बरेच चौकार आलेले आपण बघितले, बऱ्याच एकेरी धावा आलेल्या आपण बघितल्या, बरेच दुहेरी धावा आलेल्या आपण बघितल्या, परंतु ही पहिली तिहेरी धाव साईराज प्रीमियर लीग अंतर्गत 8व्या पर्वामधून येत असताना आपल्याला बघायला मिळते मैदानामध्ये. दरम्यान क गटातून पहिला सामना असाल आपण बघणार आहात दुर्गा माता विरुद्ध जय माता दी. शिवडीची दुर्गा माता विरुद्ध जय माता दी असा हा क गटाचा खुल्या गटाचा पहिला सामना असेल. मी दोन्ही टीमला रेडी राहण्याची विनंती. हो सुंदर फटका दीपकच्या बॅट मधून. या वेळेला मात्र आणखीन एक खडखडीत साईराज प्रीमियर लीग चौकार. इथे मात्र ते दीपकला विकेट गमावली लागली, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. चेंडू आणि 2 धावांचा हा सामना. 6 चेंडूत 12ची गरज होती. आता मात्र या मॅचचं पूर्णपणे रुपडं पालट झालंय. या सामन्यामध्ये कमबॅक करतोय रुद्रावतार हनुमान. रामचंद्र माने आणि त्याच्या टीम मध्ये मात्र आता उत्साह वाढतोय, जल्लोष साजरा केला जातोय. इथे मात्र बॅटची इनसाइड एज घेतली आहे. फुलचंद यादव वेस्टर्नच्या पाठीमागे विकेट किपिंग. आणि इकडे वाईट बॉल आलाय. पंचांचा निर्णय एक्स्ट्रा रन आणि सोबतच रुद्र